नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. नाटकांसाठी तारखा फिक्स करणाऱ्या निर्मात्यांवर नियंत्रण ठेवल्यास मराठी रंगभूमी सशक्त होईल, असे मत ज्येष्ठ नाट्य निर्मात्या लता नार्वेकर यांनी व्यक्त केलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कलाकार, रंगकर्मींचा सत्कार नार्वेकर आणि ज्येष्ठ कवी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, शशिकांत कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. नार्वेकर म्हणाल्या, पूर्वी पुणेकर नाटकांना कसा रिस्पॉन्स देतील याबद्दल साशंकता असायची. आज पुण्यात फक्त चेहरा विकला जातो, स्क्रिप्टकडे कोणीही बघत नाही. चांगल्या नाटकांना कमी बुकिंग होते, त्यातच प्रयोगांच्या तारखा फिक्स केल्या जातात. सर्व नाटकांना तारखा मिळायला हव्यात. माफिया निर्मात्यांच्या रांगेत मी बसणार नाही. यावेळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिला कैलासवासी सुनील तारे पुरस्कार, प्रदीप गिरी यांना पु श्री काळे स्मृती पुरस्कार, उदय लागू यांना नटवर्य केशवराव दाते पुरस्कार, माधव मोडक यांना कैलासवासी माणिक वर्मा पुरस्कार, प्रभाकर भावे यांना बबनराव गोखले अखंड नाट्य सेवा पुरस्कार, ललिता देसाई यांना भार्गवराव आचरेकर स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी इतर पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. डॉक्टर देसाई यांनी प्रास्ताविक केले. परिषदेच्या वतीने निळू फुले यांच्या जीवनावर पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार असून डॉक्टर विभा देशपांडे यांनी त्याचे संपादन केले आहे. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. निळू फुले यांच्यासोबत काम केलेल्या इंगळे यांना आर्थिक मदत दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कचरा वेचक कामगारांच्या विविध मागण्यांसाठी स्वच्छ या संस्थेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली या धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कचरा वेचक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य करारातील तरतुदींचे पालिकेकडून पालन केले जात नसल्याचा आरोप संस्थेच्या वतीने करण्यात आला. तसेच पालिका प्रशासनाने कामगारांच्या वेतनामध्ये वाढ केली पाहिजे अशी मागणी संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आली आणि विविध घोषणाही देण्यात आल्या. तसेच केंद्र सरकारच्या JNURM अभियानाअंतर्गत मिळालेला निधी वापरून पालिकेने कचरा गोळा करण्यासाठी वाहने घेतली आहेत आणि गरीब कचरा वेचक कामगारांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर अन्याय केला असून याकडे पालिकेने लक्ष द्यावे यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाहीर मधु कडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येत असलेल्या पुरस्काराचे यंदा 17वे वर्ष आहे, अशी माहिती आमदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. बालगंधर्व रंगमंदिर येथे 30 मे रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपमहापौर दीपक मानकर, आमदार माधुरी मिसाळ, सीमा सरदेशपांडे, किरण सरदेशपांडे, संस्थेचे संचालक जतीन पांडे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी अकॅडमीचे 200 गुणवान बाल कलाकार परिक्रमा या नृत्याचा गुणदर्शन कार्यक्रम सादर करणार आहेत. प्रभावळकर यांना देण्यात येणाऱ्या स्मृतिचिन्हाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये त्यांनी साकारलेल्या चिमणराव ते चौकटराजा येतपर्यंतच्या भूमिकांचा समावेश असेल. 3.5 फूट उंचीचे हे स्मृतिचिन्ह तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर गौरवपत्र आणि 5,000 रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असेही बापट यांनी स्पष्ट केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
आणखी किती नरबळी झाल्यावर सरकार कायदा करणार आहे, असा उद्विग्न सवाल अनिसचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी शासनाला केला. शनिवार पेठ येथील साने गुरुजी सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे नरबळी कसे थांबतील या विषयावर डॉक्टर दाभोलकर यांचे व्याख्यान आयोजले होते. यावेळी अनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, विवेक सांबरे, श्रीपाल ललवाणी, माधव गांधी उपस्थित होते. यावेळी बोलताना दाभोलकर म्हणाले, यवतमाळ येथील चोरंबा गावावर देवीचा कोप होऊ नये म्हणून दुर्गा देवीच्या मूर्तीवर रक्त शिंपडण्यासाठी बालिकेचा नरबळी दिल्याची घटना 2 दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. मुलीचे रक्त देवीवर शिंपडून राहिलेले रक्त आजोबा आणि मामा यांनी प्रसाद म्हणून प्राशन केले. नरबळीचे हे वास्तव पाहिले तर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. तरी देखील सरकार जादूटोणाविरोधी कायदा करत नाही. आणखी किती नरबळी झाल्यानंतर सरकार कायदा करणार आहे? 12व्या शतकात घडणाऱ्या घटना 21व्या शतकात पुन्हा घडू लागल्या आहेत. जादूटोणा कायदा असता तर अशा प्रकारच्या नरबळींच्या प्रकारांना पायबंद बसला असता, असेही दाभोलकर म्हणाले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी 10 पाण्याचे टँकर पाठवण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रवक्ते उल्हास पवार, शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या हस्ते देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार मोहन जोशी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक संजय बालगुडे, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, नीता राजपूत, शशिकांत पागे, वस्ताद रियाज, संजय उभे, अंजनी निमण आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. सामान्य कार्यकर्त्यापासून उच्च पदापर्यंतच्या सर्वांशी संपर्क असणारे राज्यातील ते एकमेव नेते होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा कार्यकर्त्यांना सतत राहील, असेही त्यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. कविता करणाऱ्या कवींनी चर्चा आणि आत्मपरीक्षण करून कविता केली पाहिजे, असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. चंद्रकांत वानखेडे लिखित ऐक सखे आणि नयन सरस्वते लिखित बाप माणसा या काव्यसंग्रहांचे प्रकाशन पत्रकार भवन सभागृहात डॉक्टर कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी चंद्रकांत वानखेडे, श्रीराम ओ, नयन सरस्वते हे उपस्थित होते. डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, कवीने आपल्या स्वतःच्या कवितेच्या प्रेमात कधीच पडू नये. कवितेतील आशय आणि सूत्र समजल्याशिवाय कविता समजत नाही. वाङ्मयामध्ये अनुभवाचे सादरीकरण केलेले असते. त्यातील आशय हा एकाच व्यक्तीशी निगडीत नसतो. कोणत्याही प्रकारची कलाकृती ही समग्र स्वरूपाची असते. पूर्वी माणूस हा सर्वात दुबळा प्राणी होता. त्याच्या बुद्धीचा विकास झाला. त्याच माणसाचे आपण वंशज आहोत. माणसाने शारीरिक आणि मानसिक शक्तीवर स्वतःचा विकास साधला आहे. व्यक्तींच्या दुःखांचे सुलभीकरण समाजातील कार्यकर्ते करत असतात. माणसाचे त्याच्या विविध नात्यांमध्ये अस्तित्व आहे. आपण सगळी नाती नाकारली तर आपले अस्तित्वच राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन
नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.